तर आपण एक हे शिकलो लास्ट वीकमध्ये की मेडिटेशन म्हणजे काय. या ऑडिओमध्ये सुरुवात गुरुजींनी केली की मेडिटेशन म्हणजे काय. ठीक आहे. तर काय आहे मेडिटेशन, तुम्हाला आठवत असेल तर आठवून सांगा, नाही तर तुमची जी अ, तुमच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला मेडिटेशन काय आहे ते सांगितलं तरी चालेल. काहीही न करण्याची प्रक्रिया म्हणजे मेडिटेशन. बरोबर. काहीही न करण्याची प्रक्रिया म्हणजे मेडिटेशन. आणि मेडिटेशननी होतं काय, गुरुजींनी काय सांगितलंय की मेडिटेशननी काय होतं, आपलं मन जे उत्तेजित असतं, राईट, एक्साइटेड शब्द वापरलाय गुरुजींनी, उत्तेजना असते मनामध्ये, ती उत्तेजना शांत होते. त्याने आपल्याला शांत वाटतं, पीसफुल वाटतं. त्याला म्हणायचं मेडिटेशन. तर ही उत्तेजित मनापासून शांत मनाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण मेडिटेशन म्हणतो. आणि याच्यासाठी जनरली एक उदाहरण जे देतात, स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये एक कॉमन उदाहरण आहे की पाणी असतं, गढूळ पाणी. ठीक आहे. ते जोपर्यंत ढवळत आहे, जोपर्यंत ते शांत, त्याला सेटल होऊ देत नाही आपण, तोपर्यंत ते पाणी गढूळच राहतं. पण ते असंच ठेवून दिलं हात न लावता तर ते, त्यातला गढूळपणा जो असतो ते सगळं खाली बसतं आणि क्लिअर वॉटर आपल्याला दिसायला लागतं. तर आपलं मन जे आहे, जेव्हा ते उत्तेजित असतं तेव्हा ते गढूळ पाण्याप्रमाणे असतं. राईट. आणि ते जोपर्यंत उत्तेजित अवस्थेमध्ये राहील तोपर्यंत ते गढूळच राहील. जोपर्यंत ते पाणी, जसं आपण पाणी एक निवांत ठेवून देतो एका ठिकाणी, त्याप्रमाणे आपण जोपर्यंत मनाला असं निवांत ठेवून देत नाही तोपर्यंत ते मन शांत होणार नाही. ठीक आहे. आता उत्तेजना कुठल्या असतात आपल्या मनामध्ये, कुठल्या प्रकारचे, वेगवेगळे आपण विचार करतो दिवसभरामध्ये, राईट. कुठल्या चिंता असतात, काळजी असतात, जनरली मोस्टली निगेटिव्ह विचार असतात. राईट. काळजी, एक कशाची भीती, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, किंवा हे करायचं आहे मला, ते करायचं आहे, मग आता मी हे करणार आहे, याच्यानंतर ते करणार आहे, त्याच्यानंतर ते करणार आहे. तर हे असे सतत विचार चालू असतात. त्याच्यामुळे उत्तेजना असते मनामध्ये. आणि तर त्या उत्तेजित झालेल्या मनापासून शांत मनाकडे जाण्याची प्रक्रिया, याला म्हणायचं मेडिटेशन. ठीक आहे. आणि योग म्हणजे काय त्याची पण डेफिनेशन गुरुजींनी सुरुवातीला या ऑडिओमध्ये सांगितली. तर योग म्हणजे काय, कोणाला कल्पना आहे किंवा लास्ट वीक पासून आठवतं? मन मन आणि शरीर एकत्र येणं योग बरोबर. म्हणलं. बरोबर. ओके. मन आणि शरीर एकत्र येणं याला योग म्हणतात. आणखी एक, या ऑडिओमध्ये जे गुरुजींनी सांगितलं की योग म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ गोईंग फ्रॉम इंडिव्हिज्युअलिटी टू युनिव्हर्सॅलिटी. राईट. इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय, मी हा एवढाच आहे. राईट. हे माझं जे शरीर आहे, किंवा हा जो लहानसा जगाचा जो छोटासा भाग आहे ज्याला मी मी म्हणतो, शरीर म्हणतो, तेवढाच आहे मी. ही झालं इंडिव्हिज्युअलिटी. युनिव्हर्सॅलिटी म्हणजे काय, की हे सगळं काही मीच आहे, जे मला दिसतंय, हे जग आहे, आजूबाजूचे लोक पण मीच आहे, हे एन्व्हायरमेंट, हे झाडं, दऱ्या, डोंगर, हे पण मीच आहे, या इमारती, कार, हे सगळं मीच आहे. याला म्हणायचं युनिव्हर्सॅलिटी. राईट. एव्हरीबडीनेस, एव्हरीबडी इज मी, द होल युनिव्हर्स इज मी, सगळं काही मीच आहे, याची जाणीव होते. तर मी हा इतकासा लहानसं शरीर आहे पासून हे सगळं जग मीच आहे, तत्वमसी. राईट. या भावनेमध्ये जाणे, याला म्हणायचं योग. ठीक आहे. आणि समाधी अभ्यास जो आहे, आपण जो करतो समाधी अभ्यास, ती सगळ्यात सोपी पद्धत आहे इंडिव्हिज्युअलिटी पासून युनिव्हर्सॅलिटीकडे जाण्याची. ओके. तेव्हा आपल्याला, जेव्हा आपल्याला हे जाणवतं की मी हे शरीर नाही आहे, तेव्हा आपल्याला हे जाणवतं की सगळं काही मीच आहे. राईट. आपल्याला शून्यामध्ये जायला लागतं. इन्फायनाईटमध्ये जाण्यासाठी पहिले झिरोमध्ये जायला लागतं. राईट. अनंताकडे जाण्यापूर्वी आपल्याला शून्यामध्ये जावं लागतं. तर शून्य म्हणजे काय, मी हा नाहीच आहे, हे शरीर मी नाही आहे, हे मन मी नाही आहे, मी कोणीच नाही आहे. या भावनेमध्ये आपण जेव्हा जाऊ, या शून्यत्वामध्ये जेव्हा आपण जाऊ, तोच रस्ता आहे सर्वत्वामध्ये जाण्याचा. सर्वत्वामध्ये जाण्याचा रस्ता शून्यत्वामधून आहे. ठीक आहे. तर हा जो आपला समाधी अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये आपण शून्यत्वामध्ये जातो,
तो सर्वत्वामध्ये जाण्याचा सगळ्यात सोपा आणि सहज मार्ग आहे. त्यानंतर आनंदाबद्दल आपण शिकलो हम्म. गुरुजींच्या याच्यामध्ये, ऑडिओमध्ये लास्ट वीकला आनंदामध्ये आपण शिकलो. तर आनंदाबद्दल काय शिकलो, काय आठवतं तुम्हाला? प्रत्येक क्षणामध्ये आनंदी राहणं. प्रत्येक आनंद हा कोणत्या क्रियेनं होतो, किंवा आनंदात एखादं कार्य करायचं तर आनंदातून करायचं का आनंदासाठी करायचं? बरोबर. तर आनंद हा येतो कुठून? आपल्या आतूनच. हं? समाधान म्हणजेच आनंद असं. बरोबर. तो आनंद आपल्या आतून येतो. समाधानामध्ये आनंद आहे. आपल्याला असं वाटतं की बाहेरच्या वस्तूंमधून आपल्याला आनंद मिळत आहे, राईट? काहीतरी आपण गोड खाल्लं त्यातून आपल्याला आनंद मिळतो, असं आपल्याला वाटतं की ह्या गोडपणामध्ये आनंद आहे. पण आनंद त्या गोडपणामध्ये नाही आहे. हे कसं सिद्ध केलं आपण की आनंद त्या मिठाईमध्ये नाही आहे, आनंद आपल्यामध्ये आहे? कसं सिद्ध केलं? जास्त जास्त खाल्लं तर शेवटच्या क्षणाला आपल्याला जे पाहिजे तेच नकोसं होतं. प्रत्येक गोष्ट, एखादा आवडीचा कपडा जरी आणला तर तो सतत सतत आपल्या जवळ असला तर तो पुन्हा काही दिवसांनी तो आवडेनासा होतो. बरोबर. प्रत्येक तेच आहे. बरोबर. तर जे आपण समजा मिठाई खाल्ली तर आपल्याला तेवढ्यापुरतं आपलं मन शांत होतं. तर त्याच्यामुळे ते मन शांत झालं, त्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती झाली. ठीक आहे, त्या मिठाईमध्ये आनंद नव्हता, पण त्या मिठाईमुळे मन शांत झालं म्हणून आपल्याला आनंदाची अनुभूती झाली. किंवा नवीन कपडे, किंवा आपल्याला काही हवी होती वस्तू, ती हवी आहे, हवी आहे, हवी आहे, हवी आहे असं मनामध्ये राहतं की हे करायचं आहे, करायचं आहे, हे मला हवं आहे, हे मला हवं आहे. त्याच्यामुळे मन अशांत झालेलं आहे. जेव्हा ती वस्तू आपल्याला मिळेल तेव्हा हवी यायचा प्रश्नच मिटला, कारण की मिळाली वस्तू आता, राईट? त्याच्यामुळे मन शांत झालं, आणि ते मन जे शांत झालं ती आनंदाची अनुभूती होती. ती वस्तू मिळाल्यामुळे मन शांत झालं, पण वस्तू न मिळता पण मन शांत होऊ शकतं आणि राहू हा. शकतं सतत, राईट? तर आपल्याला अशी धारणा होते की वस्तू मिळाल्यावर माझं मन शांत झालं, मला आनंद वाटला, त्याच्यामुळे तो आनंद जो होता तो त्या वस्तूमध्ये होता, अशी आपल्याला चुकीची धारणा झाली, राईट? पण ती धारणा चुकीची कशामुळे आहे? आता समजा एखाद्याला गोड पदार्थ, चॉकलेट खूप आवडतात, किंवा कुठली मिठाई खूप आवडते. तो रात्री झोपला आहे, 12 वाजता, 1 वाजता त्याला उठवलं, अरे उठ, हे घे मिठाई खा. तर तेव्हा मिठाईमध्ये आनंद वाटेल का? नाही. मिठाईमध्ये आनंद वाटणार नाही, कारण की आनंद त्या मिठाईमध्ये नाही आहे. ठीक आहे, आनंद हा आपल्या आतमध्ये आहे. तर आनंद बाहेर शोधणे याला इग्नोरन्स म्हणायचं. ओके, अज्ञान आहे हे, की आनंदाचा शोध बाहेर घेणे आणि त्याचा 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 ते मिळवण्याचा प्रयत्न करणे बाहेरून, की मला आता हे मोठं घर पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, काहीतरी हे करायचं आहे, ते करायचं आहे मला, आणि त्यातून मला आनंद मिळेल. हा झाला हे झालं अज्ञान. आणि ज्ञान काय आहे? की आनंद माझ्या आतमध्येच आहे आणि माझ्या आतूनच तो मला मिळवायचा आहे. त्याच्यासाठी मी डोळे बंद करून शांतपणे बसतो आणि समाधी अभ्यास करतो आणि आनंदाची अनुभूती घेतो. हे झालं ज्ञान. ओके, विद्या आणि अविद्या. ठीक आहे, अविद्या आहे की आनंदाचा शोध बाहेरच्या जगामध्ये घेणे, ही आहे अविद्या. आणि आनंदाचा शोध आतमध्ये घेणे, ही आहे विद्या. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? काही कोणाला डाऊट, क्वेश्चन, कमेंट? नाही. तर आता समाधी अभ्यासाचा फायदे काय आहेत समाधी अभ्यासाचे? ओके, तर रेस्ट ज्याला आपण म्हणतो, की आराम करणे, विश्रांती घेणे. ठीक आहे, तर कुठलंही कार्य जे करायचं आहे, आपल्याला समजा एक खूप मोठं कार्य करायचं आहे, ते विश्रांती न घेता आपण ठरवलं की विश्रांती घ्यायचीच नाही, करत राहायचं. आता इथून समजा मी आता पुण्याला आहे, पुण्यावरून मला जायचं आहे दिल्लीला. ठीक आहे,
आणि मी निघालो आणि थांबणार नाहीये मी, कारण की लवकर पोचायचं आहे. अजिबात थांबणार नाही. खायला नाही, प्यायला नाही, झोपायला नाही, विश्रांतीला नाही, बस चालत राहणार. तर मी कुठे पोचेल? हॉस्पिटलला. हॉस्पिटलला पोचेल की नाही? जायचं होतं दिल्लीला आणि पोचलो हॉस्पिटल. हॉस्पिटल. करेक्ट. मग दिल्लीला जर मला खरंच पोचायचं असेल तर काय घेणे आवश्यक आहे? विश्रांती घेणे, ब्रेक घेणे. वेळोवेळी विश्रांती, जेवणाच्या वेळेला जेवण, हं? म्हणजे जी जी शरीराची गरज आहे. बरोबर. शरीराच्या गरजा भागवणे आवश्यक आहे आणि विश्रांती ही अत्यंत महत्वाची गरज आहे शरीराची. जर का मी असं म्हटलं की नाही, काय विश्रांतीमध्ये कशाला वेळ घालवायचा, हा, विश्रांती न घेता गेलो, झोप न घेता गेलो, लवकर पोचेल. लवकर पोचेल पण दुसऱ्या ठिकाणी. बरोबर. लवकर पोचेल पण हॉस्पिटलमध्ये पोचेल. करेक्ट. तर अशी रेस्ट जी आहे, विश्रांती जी आहे, ती अत्यंत आवश्यक आहे. गुरुजींनी म्हटलेलं आहे या ऑडिओमध्ये की रेस्ट इज द बेसिस ऑफ ऍक्टिव्हिटी. कुठलेही जे कार्य आपण करतो त्याचा बेसिस, त्याचा पाया हा विश्रांतीमध्ये आहे. आणि विश्रांती कशाची? मनाची विश्रांती. कारण आपलं जे पण कार्य आपण हाती घेतो त्याच्यामध्ये मनाचा सहभाग किती असतो आणि शरीराचा सहभाग किती असतो? हम्म. आपण काहीतरी ठरवतो की हे मला करायचं आहे, ते पहिले कुठे मनातच ठरवतो की नाही? त्याचं प्लॅनिंग मनामध्ये होतं. आणि मनामध्ये आपण एक चित्र उभं करतो की मला हे असं घर बनवायचं आहे, किंवा मला हे असं समाजामध्ये असा असा बदल घडवायचा आहे, किंवा मला हे असं सामाजिक कार्य करायचं आहे किंवा वैयक्तिक कार्य करायचं आहे. ते कार्य आधी मनामध्ये घडतं की ते व्हिज्युअलाइज होतं की हां असं करायचं आहे मला, आणि त्याच्यानंतरच आपण ते जगामध्ये प्रत्यक्षामध्ये उतरवतो. राईट. तर कुठलंही कार्य करण्यामध्ये मनाची भूमिका किती आहे? मोठी भूमिका आहे. राईट. 99% मनाचीच भूमिका असावी. बरोबर. ओके. पहिल्यांदा असं कोणी ऐकलं तर आश्चर्य वाटतं की 99% मनाची भूमिका आणि फक्त 1% जगाची भूमिका. पण ते थोडा जर का तुम्ही विचार केला आणि थोडा जर का त्याच्यामध्ये आपल्याला जसं जसं कळेल अधिकाधिक, तसं कळेल की मनाची भूमिका कुठलंही कार्य साध्य करण्यामध्ये मनाची भूमिका खूप जास्त आहे. 99% मनाची भूमिका आहे आणि 1% जेव्हा आपल्या शरीर. मनामध्ये आत्मविश्वास असतो की हा हे तर होणारच आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे, तेव्हा ते कार्य साध्य होतं, कारण तुम्हाला मनामध्ये आत्मविश्वास वाटला. आणि जेव्हा मनामध्ये असं वाटेल की मला हे नाही जमणार आहे, कितीही प्रयत्न केलं तर नाही जमणार आहे, तर मग बाहेर तुम्ही किती का साध्य करा, जो आत्मविश्वासच नाही आहे आतमध्ये, किंवा आतमध्ये एक हे आहे की असं होणार नाही आहे, ते होत नाही. तर मनाची भूमिका खूप जास्त आहे. आणि ही विश्रांतीची जी गरज आहे ती शरीराला जेवढी आहे तेवढीच मनाला पण आहे. आणि ही अंतर्बाह्य शरीराची आणि मनाची संपूर्ण विश्रांती कशातून मिळते? सगळ्यात चांगली विश्रांती मनातूनच मिळते. हा, समाधी अभ्यास केल्यावर. बरोबर, समाधी अभ्यास केल्यावर. तर जनरली ज्यांना समाधी अभ्यासाची माहिती नाही आहे त्यांच्यासाठी काय आहे विश्रांती घेण्याचं साधन? झोप. झोप. बरोबर. झोप. विश्रांती म्हणजे झोप. ज्यांना समाधी अभ्यासाची माहिती नाही आहे त्यांच्याकरता विश्रांती म्हणजे झोप असेल. तर आता झोप ही किती इफेक्टिव्ह आहे विश्रांतीसाठी? राईट. हा प्रश्न आहे की आपण जर का एक खूप मोठं कार्य आपल्याला साधायचं आहे, ते कार्य साधण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारची विश्रांती घेण्याचं एक साधन आपल्याकडे असलं पाहिजे. जेवढं चांगलं विश्रांती घेण्याचं साधन असेल तेवढं मोठं कार्य आपण करू शकतो, कारण विश्रांती हेच कार्याचा पाया विश्रांतीमध्ये आहे. तर जर का झोप हीच आपलं एकमेव साधन असेल विश्रांती घेण्याचं, तर हे किती चांगलं साधन आहे. राईट. त्याच्यामध्ये गुरुजींनी काय सांगितलं की साधारणतः 8% ऑक्सिजनचं, आपण जे ऑक्सिजन कन्झ्युम करतो, ऑक्सिजन आपण वापरतो,
आपण जेव्हा झोपतो तेव्हा 8% कमी होतो ऑक्सिजनचा पुरवठा. शरीराला 8% ऑक्सिजन कमी लागतो. याचा अर्थ 8% कार्य शरीर कमी करत आहे, तेवढी विश्रांती मिळत आहे. 92% कार्य चालू आहे. ठीक आहे, 92% कार्य शरीराचं तरी पण चालू आहे, फक्त 8% त्याच्यामध्ये विश्रांती निर्माण झाली. हे झालं झोपेचं. पण जेव्हा आपण समाधी अभ्यास करतो तेव्हा 16 ते 24% ऑक्सिजनचं ऑक्सिजनचा वापर शरीरामध्ये कमी होतो. 16 ते 24% कमी होतो. झोपेमध्ये फक्त 8% कमी होतो. आणि जेव्हा समाधी अभ्यास आपण करतो तेव्हा 16 ते 24% ऑक्सिजनचा वापर शरीर कमी करतं. तर तेवढ्या जास्त विश्रांती आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते जेव्हा आपण समाधी अभ्यास करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे बरेच लोक जेव्हा पहिल्यांदा समाधी अभ्यास शिकतात, पहिल्यांदा करतात, SSY मध्ये इनिशिएशन डेच्या दिवशी पहिल्यांदा समाधी अभ्यास जेव्हा करतात, त्यांना रात्री झोप येत नाही. कारण नाही की येत. बऱ्याच उशिरा झोप येते किंवा झोप येत नाही, कारण की एवढं विश्रांती त्यांच्या शरीराला मिळण्याची सवय नसते त्यांना. त्याच्यामुळे आणि ही किती किती वेळामध्ये, 3 ते 4 मिनिटामध्ये शरीराचं, 2 ते 3 मिनिटामध्ये शरीरामध्ये शरीराचा ऑक्सिजनचा वापर एवढा कमी होतो आणि तेवढी जास्त चांगली विश्रांती आपल्याला मिळते. आता लोक काही म्हणतात की मेडिटेशन हा जो प्रकार आहे हा म्हातारपणामध्ये करण्याचा प्रकार आहे. ठीक आहे, हम्म. मेडिटेशन म्हातार वयामध्ये करायचं, तरुण वयामध्ये करण्याचं काही काम नाही. तरुण वयामध्ये तुम्ही काम करा, म्हातार ज्येष्ठ वयामध्ये मरायला टेकले की तेव्हा तुम्ही करा, मेडिटेशन करा आणि पुण्य कमवा. तर त्या लोकांना काय उत्तर देणार आपण? काय सांगितलं आहे गुरुजींनी या ऑडिओमध्ये? खरी गरज तर तरुणपणातच आहे, लहानपणापासून. आणि जास्तीत जास्त एनर्जी त्यापासून मिळते. बरोबर, कारण की ऍक्टिव्हिटीचं बेसिस हे रेस्टमध्ये आहे. राईट, तुम्ही जे कार्य करणार त्या कार्याचा पायाच विश्रांतीमध्ये आहे. तर विश्रांती तुम्ही मरायला टेकल्यावर विश्रांती घेतली तर जीवनभरात तुम्हाला जे कार्य करण्याची इच्छा आहे ते कार्य कसं करणार? बरोबर की नाही? तर ज्यांना जास्त कार्य करायचं आहे त्यांनी जास्त विश्रांती घेण्याची आणि विश्रांती घेण्याचं एक चांगलं साधन मिळवण्याची गरज आहे. ठीक आहे, तर जे लोक जसे शिवाजी महाराज ते मेडिटेशन करत होते. इवन आजच्या जगामध्ये तुम्ही बघितलं AR रहमान जे आहेत म्युझिक डायरेक्टर, ते पण मेडिटेशन करतात. आणि त्यांचं संगीत निर्माण करण्याचं वेळ कोणती आहे? सकाळी 4-5 वाजता ब्रह्म मुहूर्तावरती ते संगीत निर्माण करतात आणि मेडिटेशन करतात. तर त्याच्यातून एवढी छान निर्मिती होत आहे. जेव्हा चांगलं साध्य करायचं आहे आपल्याला, जेव्हा चांगली निर्मिती करायची आहे, तेव्हा आपल्याला एक अत्यंत उत्कृष्ट विश्रांती घेण्याचं साधन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ते साधन आहे मध्ये मेडिटेशन, हे समाधी अभ्यास. तर हे आपल्याला मरायला टेकताना नाही करायचं आहे. केव्हा सुरू करायचं आहे? 8 ते 10 वर्षाच्या वयामध्ये. दॅट ती सगळ्यात चांगली वेळ आहे हे चालू करण्याची. जेव्हा लहान मूल प्रश्न विचारायला लागतं की देव काय आहे, राईट, कुठे आहे देव, किंवा अशा प्रकारचे जे स्पिरिच्युअल प्रश्न जेव्हा मनाला पडायला लागतात, जेव्हा मनामध्ये ही क्षमता निर्माण होते अशा प्रकारचे विचार करण्यासाठी, तेव्हा जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, तर मग त्याला कोणता क्लास करायला पाहिजे? असं 10 वर्षाचं झालं तर चिल्ड्रन्स SSY चा एक क्लास हम्म. आहे जो आपण SSY घेतो, हा राईट. हा हा. तर एक हम्म. चिल्ड्रन्स SSY असतं मुलांसाठी. तर कुठे कुठे आहे तुम्ही? औरंगाबादमध्ये आहे की सं- कुठे? हो हो, संभाजी. हा, हा, औरंगाबाद. होतं आश्रमामध्ये. हम्म. उपनयन शिबिर पण असतं ना आश्रमामध्ये. हा 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 हा. त्यावेळेस म्हणजे भरपूर पहिले करवत आणि हा. चिल्ड्रन असतं. हम्म.
हे उषामानच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा बरं. त्यांना. तर हो उपनयन शिबिर, चिल्ड्रन्स SSY आणि मेमरी, सुपर मेमरी प्रोग्राम वगैरे पण आपले SSY चे कार्यक्रम होतात. तर त्याची माहिती मिळवा. आणि हे सगळ्यात उत्कृष्ट वय आहे जेव्हा तुम्ही हा. 8 ते 12 वर्षाच्या वयामध्ये तेव्हा उपनयन संस्कार जे करायचे. आणि म्हणजे त्याला आवडतं त्याला, म्हणजे छान कीर्तन भजनच ऐकतो. व्हेरी गुड. हा, माळ घातली ती व्यवस्थित आहे. म्हणजे माझ्यासोबत त्याला होता तो ट्रीटला छान, म्हणजे त्याला आवडलं. मग आता त्याचं तुम्ही सांगितलं का आता हे वय म्हणजे ह्या वयात करायला पाहिजे, तर मग हा प्रश्न माझ्यासाठी चांगला. आहे ना, लहान मुलांसाठी आहे. अगदी जन्मापासून ISP पासून आहे आपल्याकडे. हा. ISP केलाय का तुम्ही? नाही, माझं फक्त SSY झालं. हा, तर ISP आता पण हा खूप सुंदर प्रोग्राम आहे तो. त्याच्यामध्ये पालकत्व कसं करायचं, जसं आपण SSY मध्ये स्वतःबद्दल शिकतो, तसं ISP मध्ये पालकत्वाबद्दल शिकतो. आणि खूप सुंदर त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे की कसं करायचं. मुलांच्या बद्दल एक असं वाटतं कधी की मुलांच्या सोबत जसं एक टीव्ही सोबत मॅन्युअल येतं आपल्याला की कसा वापरायचा टीव्ही, किंवा कुठली वस्तू आपण घेतो त्याच्यासोबत मॅन्युअल येतं कसं वापरायचं. तर तसं मुलांसोबत एक मॅन्युअल आलं असतं तर बरं झालं असतं की मुलांना कसं मोठं करायचं. त्याच्यामुळे ते मॅन्युअल जे आहे, अजून काय? ते मॅन्युअल आपल्याला ISP मध्ये मिळतं. हो, जे ओके. तर आता आपण साधारण 17 मिनिटं मागच्या वेळेस ऐकलं होतं, असं गुरुजींनी सांगितलं मला. तर आपण समजा 16 मिनिटापासून परत हा ऑडिओ ऐकायला सुरू करूया. ठीक आहे, मी आता हा ऑडिओ प्ले करतो. तुम्हाला आवाज ऐकू आला की एक जस्ट मला थम्सअप द्या, असं म्हणजे मला कळेल की आवाज ऐकू येत आहे तुम्हाला. And put as if Krishna is only there. तर गुरुजी हे लहान मुलांच्या बद्दल सांगत आहे की लहान मुलं प्रश्न विचारतात की मंदिरात कशाला जायचं, चर्चमध्ये कशाला जायचं, देव कुठे आहे दाखवा मला. तर आपण मुलांना सांगतो की देव सगळीकडे आहे. राईट, आपण म्हणतो की देव सगळीकडे आहे, पण मग आपण एका ठिकाणी घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक मंदिर बनवतो छोटस, आणि फक्त तिथेच जाऊन नमस्कार करतो. मग लहान मुलं तुम्हाला आपल्याला विचारतात की देव सगळीकडे आहे, मग त्या कोपऱ्यातच जाऊन कशाला नमस्कार करायचा, सगळीकडेच आहे ना देव. तर आपलं जे आचरण आहे आणि आपलं जे म्हणणं आहे, जे विचार आहेत आपले आणि आचरण आहे, त्याच्यामध्ये तफावत आहे. आपला विचार हा आहे की देव सगळीकडे आहे, पण आचरण असं आहे की फक्त त्या कोपऱ्यामध्ये जाऊन नमस्कार करायचा. राईट, तर मुलं अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. You are actually fooling yourself. You are telling me something, but you yourself is doing something else. You tell me Krishna is everywhere. Then why do you go and worship Krishna over there? He must be everywhere. Then the child says, I don't want to do namaskara here. I don't want to come to the church. I can realize Brahman everywhere. मग लहान मुलं काय म्हणतात की मला त्या कोपऱ्यात जाऊन नमस्कार करायचा नाहीये देवाला, मला मंदिरातही जायचं नाहीये, देव सगळीकडे आहे, मला सगळीकडे देव दिसतो, मी हे करणार नाही. बरोबर. आता मुलगा बरोबर आहे की आपण बरोबर आहे? मुलगा बरोबर आहे. राईट, कारण त्याला जे विचार आपण सांगितले त्याच्यानुसार तो अनुसरण करत आहे. जे सगळीकडे आहे तर सगळीकडे आहे, प्रश्न मिटला. राईट, पण आपलं आचरणामध्ये आणि विचारामध्ये तफावत आहे. When he begins to ask such questions, and when he asks, where is God? Show me God. Most of us are at a loss. Then we say, no, elders have said so. मग मुलगा म्हणतो की कुठे आहे गॉड, देव कुठे आहे दाखवा मला,
हे असं का बरं करायचं, हे मला नाही करायचं आहे. तर आपण काय म्हणतो, नाही नाही, आपल्या मोठ्या मोठ्या लोकांनी असं सांगितलेलं आहे, असं करायला सांगितलं आहे, मोठ्या मोठ्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, इकडे तिकडे लिहिलेलं आहे, म्हणून आपण हे असं आचरणात आणूया. आपण असं लहान मुलांना सांगतो. You do this. Bhagavad Gita says so. You do this. All this is nonsense. The child will not believe this. तर असं सांगण्यामध्ये काही अर्थ आहे का, की इकडे लिहिलंय तिकडे लिहिलंय, मोठ्यांनी सांगितलं आहे म्हणून असं करा, असं सांगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि लहान मुलं हे ऐकत नाहीत. ओके, आणि मोठ्यांनी पण ऐकायला नाही पाहिजे. ओके, आपण सुद्धा लहान मुलांप्रमाणे ती चौकस बुद्धिमत्ता ठेवली पाहिजे, की जे बरोबर आहे, जे मला पटतं, ज्याची मला अनुभूती होते, ते त्याप्रमाणे ते बरोबर आहे. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून बरोबर आहे असं नाही. ठीक आहे, आता जे पुस्तकामध्ये लिहिलं आहे, मोठ्यांनी सांगितलं आहे, ते चुकीचं आहे असा भाग नाही आहे बरोबर, पण कुठल्या प्रकारे बरोबर आहे ते व्यवस्थित समजलं नाही तर मग आपलं डोकं भलतीकडे चालतं, असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. पण असं का करायचं हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला तेच ध्येय साध्य करण्याचे वेगळे उपाय पण मिळू शकतात. त्याच्यामुळे का मी करतो आहे, मला स्वतःला अनुभूती झालेली आहे की नाही, मला स्वतःला समजलं आहे की नाही, हे साध्य करणे आवश्यक आहे. Who cares? He says. Show me, then I will believe you. This is the right approach. Elders also should take this approach. You should not believe anybody. This should be your personal experience. It should not be a moodanambika, an ignorant attitude. Just because my father did some foolish thing, I don't have to continue doing the same thing. माझ्या वडिलांनी काहीतरी वेडेपणा केला, राईट, म्हणून मी पण तो करायचाच, असं काही आवश्यक नाही आहे. ठीक आहे, जे मोठ्यांनी केलं ते सगळं बरोबरच होतं असं आवश्यक नाही आहे. ठीक आहे, समजून घ्यायचं, काय केलं, का बरं केलं, कशामुळे केलं, व्यवस्थित समजल्यावरती मग आपल्याला ठरवता येईल की काय करायचं. फक्त कोणीतरी केलं ते बरोबर आहे असं मानून आपण करायचं नाहीये. When the child begins to ask such questions about the realization of God, then you bring him to your teacher and then tell him that the Guru will show you now what is God. तर ज्या वयामध्ये, जसं हे 8 ते 10 वर्षाचं वय आहे, या वयामध्ये मुलं जेव्हा असे प्रश्न विचारायला लागतात, तेव्हा आपण काय करायचं, त्यांना घेऊन गुरुकडे जायचं आणि मुलाला सांगायचं की हा गुरुच तुम्हाला आता देव काय आहे हे समजावून सांगणार आहे. ओके, तर आपल्या केसमध्ये आपल्याला जे SSYचे चिल्ड्रन्स SSY, उपनयन संस्कार, हे सगळे कार्यक्रम आहेत, त्याच्यामधून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मुलांना देऊ शकतो. That the God is nothing but the Shanti Swarupa, Shanti state, the state when the mind is extremely peaceful and quiet. That is the state of Rama, that is the state of Krishna, that is the Satchidananda, that is God. तर देव कुठे आहे खरंच? ओके, तर असं म्हणतात की स्वर्ग आणि नरक आपल्यामध्येच आहे. ओके, जेव्हा आपल्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, तेव्हा नरकाची अनुभूती आहे ती, राईट. कोणाबद्दल तरी खूप राग आला आपल्याला, खूप ओरडलो कोणावरती तरी, तो एक असं छान वाटतं का आपल्याला की वाह काय मस्त ओरडलो, आता परत ओरडणार, खूप आनंद वाटला. असं होतं का? असं नाही होत. जेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये राग असतो तेव्हा आपल्याला पण त्रास होतो त्या गोष्टीचा, राईट. आणि प्रेमाची जेव्हा आपण अनुभूती घेतो, राईट, तेव्हा कसं वाटतं आपल्याला? चांगलं वाटतं, छान वाटतं की नाही? छान समाधान वाटतं. समाधान वाटतं. जेव्हा आपल्याला समाधानाची, प्रेमाची अनुभूती होते, तो झाला स्वर्ग.
राईट. आणखी तुम्हाला कुठे दुसरीकडे नेऊन छान करण्याची गरज नाहीये किंवा दुसरीकडे नेऊन त्रास देण्याची गरज नाहीये. जी आपली अनुभूती आहे तोच आपला स्वर्ग आहे, तोच आपला नरक आहे. ठीक आहे. तर देव कुठे आहे, देवत्व कुठे आहे, तर आपलं मन जेव्हा शांत असतं, प्रसन्न असतं, तोच देव आहे. आणखी वेगळा देव आणण्याची गरज नाही आहे. देवाची अनुभूती तीच आहे. जी एक अगदी शांत प्रसन्न चित्ताची अनुभूती हीच देवाची अनुभूती आहे. आणि रागाची, द्वेषाची जी अनुभूती आहे तीच नरकाची अनुभूती आहे. आणखी वेगळं नाही आहे कुठे. When we reach that settled state of the mind, we realize God. We don't seek the Maya outside. It is a personal experience, a completely self-satisfied state. Now we will discover what are the benefits of deep rest. जेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये समाधानाची अनुभूती होते, तेव्हा आपल्याला बाहेरच्या जगामध्ये जाऊन आनंद शोधण्याची गरज पडत नाही. मग आपण काय म्हणतो, बाहेरचं जग हे काय आहे, माया आहे. ओके. आपल्याला लक्षात येतं की बाहेरचं जग फक्त माया आहे. मला असं वाटतं की साखर खाऊन आनंद होतो, प्रमोशन मिळाली की आनंद होतो, मोठं घर मिळालं, मोठी गाडी मिळाली की आनंद होतो. पण त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. आनंद आतमध्येच आहे. आणि हे बाहेरचं जग जे आहे ते आहे माया. Rest is the basis of all activity. Deep rest is the basis of all activity. And one wonderful thing about the Samadhi practice is that it is a Sarva Roga Nivarani. It is the cure for all diseases. आता गुरुजींनी काय म्हटलं की समाधी अभ्यास जो आपण करतो तो सर्व रोग निवारणी आहे. सर्व रोग निवारणी म्हणजे काय, सर्व रोगांचं निवारण करणारा, सर्व रोग नष्ट करणारा. समाधी अभ्यासाने सर्व रोग नष्ट होतात. तर असं गुरुजींनी आता म्हटलं आहे. तर गुरुजींनी सांगितलं म्हणून ऐकायचं का आपण, अनुभव घ्यायचा, अनुभव घ्यायचा. आणि आपल्याला जेव्हा अनुभव येईल, आपल्याला जेव्हा प्रचिती येईल, तेव्हा आपण म्हणणार की हो, माझा समाधी अभ्यास हा सर्व रोग निवारणी आहे. गुरुजींनी सांगितलं ना म्हणून नाही, तर मला स्वतःला अनुभव आला, मला स्वतःला प्रचिती आली म्हणून आहे. ठीक आहे. तर कसं आहे ते आपण आता बघूया. Now we will discover how it is so. Now we will go into the mechanics of how diseases come. Any person no. तर आता त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी हे बघूया की सर्व रोग निवारणी जे आहे कसं आहे. तर पहिले रोग येतात कुठून, ओके, ते बघणे आवश्यक आहे. रोग कुठून येतात आणि मग आपल्याला कळेल की हे सर्व रोग निवारणी कसं आहे. No matter who he is, if he goes to the doctor and says, "Doctor, I have this disease, I am unable to walk," and the doctor says, "You take this pills." तर आपल्याला काही रोग झाला, पण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरना म्हणतो की मला असा असा त्रास होत आहे, पोटाचा, पाठीचा, पायाचा, काय जो असेल त्रास होत आहे. तर डॉक्टर तुम्हाला आपल्याला चेकअप करतात, हा असं असं ठीक आहे, औषध लिहून देतात. आणि त्याच्यासोबत आणखी एक औषध सांगतात. ते कुठलं औषध आहे, जे रेस्ट, विश्रांती घ्या. विश्रांती. बरोबर की नाही. तर कुठलंही औषध, कुठलाही रोग असू दे, राईट, साधं पोट बिघडल्यापासून कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत कुठलाही रोग असू दे, औषधासोबत विश्रांतीचं प्रिस्क्रिप्शन नेहमी असतं. राईट, की विश्रांती घ्या, आराम करा, विचार करू नका. And he gives you an injection maybe, and then what he will say, says you please go and take rest. To every person, one thing is very common. It is the most common prescription of all. That is rest. If you go to any hospital, one thing you will find all the patients will be doing,
which is simply unique, which is rest. जर का आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर सगळे तिथले जे पेशंट असतात, सगळे तिथले रुग्ण असतात हॉस्पिटलमधले, एक गोष्ट हमखास करत असतात. कुठली गोष्ट आहे ती? झोपलेले असतात. झोपलेले असतात, विश्रांती घेत असतात. राईट. तर विश्रांती कॉमन आहे. तुमचा रोग काही असू दे, विश्रांती आवश्यक आहे. बरोबर. Everyone is lying down and taking rest. The doctor will say, don't talk to him, he is taking rest. Don't disturb. Silence, please. You see, this means rest is the cure. तर जर का कोणी जाऊन त्या पेशंटशी बोललं तर डॉक्टर काय म्हणतात? बोलू नका, त्याला डिस्टर्ब करू नका, त्याला विश्रांती घेऊ द्या. तर बघा आता विश्रांती कसं सर्व रोगाचं निवारण आहे. आहे की नाही? कुठलाही रोग असू दे, विश्रांती त्याचं निवारण आहे. Every day we become diseased to a great extent. What is disease after all? Disease is disease. तर इंग्रजीमध्ये म्हणतात डिसीज. ओके, रोगाचा शब्द आहे डिसीज इंग्रजीमध्ये. तर डिसीजचा अर्थ काय? इज, डिस इज. डिस म्हणजे नाही, इज म्हणजे सहजपणा. तर सहजपणा नाही आहे, याचा अर्थ डिसीज. ठीक आहे. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? अस्वस्थ शब्द आहे मराठीमध्ये, अस्वस्थ. बरोबर. स्वस्थपणा नाही आहे, ते झालं अस्वस्थ. राईट. रोग आहे म्हणजे काय? अस्वस्थ आहे. तर हा रोग दूर करण्यासाठी काय करायचं? स्वस्थ व्हायचं. राईट. शांत व्हायचं, रिलॅक्स व्हायचं. Lack of ease is disease. So the cure for disease is ease. Provide lots of relaxation, the disease will go away. It becomes ease. That is why the Samadhi practice, I say, is the Sarva Roga Nivarani. We can notice one more thing. When we become very tired in the night, we say, I cannot work anymore. आपण रात्री खूप थकतो, दिवसभर काम करून रात्री थकतो आणि म्हणतो की आता मला काही काम करणे शक्य नाहीये. तर हे डिस इज मध्ये आलेलो आहे आपण. रोज रात्री जेव्हा आपण काम करून थकतो तेव्हा जी सहजपणा होती ती निघून गेली आहे आता. राईट. तर डिसीज आहे तो पण. आणि मग आपण काय करतो? झोपतो, विश्रांती घेतो आणि परत आपलं कामाला लागू शकतो आपण. त्याचा अर्थ आपण आपला रोग रोज दूर करतो, रोज विश्रांती घेऊन. तर आपण आपले स्वतःचे डॉक्टर आहे. बरोबर की नाही? That means the system is no more normal. It cannot become active. Then we say, I have to sleep. Then you rest. Once you rest, what happens? By morning you feel energetic. Yes, now I can do some work again. So, you are your own doctor every day. You are removing the disease and becoming at ease and going to that state of ease every morning. If you don't go to sleep for 2 days or even 1 day, let's say, you will start getting fever by the next night. So all diseases are caused by lack of rest. Rest is of two varieties. When the mind is rested, the body is very. आपण जर का ठरवलं की मी आता झोपणार नाही आहे, रात्री जाऊन जागाच राहणार आहे 2 दिवस किंवा 1 दिवसही, की झोपणार नाही, दुसऱ्या दिवशीपर्यंत काय होईल? आळस येतो, अस्वस्थ वाटतं. आळस येतो. जर का झोपलंच नाही, रात्रभर झोपलोच नाही, दुसऱ्या दिवशी कसं वाटेल? थकल्यासारखं. एकदम थकल्यासारखं वाटेल. काहीच करता येणे शक्य नाही. राईट. फक्त एकच गोष्ट शक्य आहे, झोपणे. झोपण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करता येणे शक्य राहणार नाही. तर एवढं महत्व आहे झोपेचं, विश्रांतीचं. ठीक आहे. Much rested.
and because the mind is in an agitated state, the body becomes tired very fast. If we can somehow reduce the excitation of the mind, then the body can keep on in a relaxed state. तर मनाचा आणि शरीराचा जो संबंध आहे, ठीक आहे, की मन जेव्हा उत्तेजित होतं, डिस्टर्ब होतं, तेव्हा शरीरामध्ये त्याचे इफेक्ट्स आपल्याला जाणवतात. शरीरावरती त्याचा प्रभाव पडतो. जेव्हा मन अशांत असतं तेव्हा शरीर सुद्धा अशांत होतं, आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीर सुद्धा शांत होतं. तर आपला जो फोकस आहे, आपला जे प्रयत्न आहे, ते मनावरती जर केले तर शरीरावर आपोआप त्याचे आपल्याला प्रभाव दिसणार आहे. For very long periods of time. So, this is what we do in meditation. Samadhi Abhyasa is reducing the mental activity so that the agitation of the mind is brought down and the mind and body becomes very well rested. And हे समाधी अभ्यासामध्ये आपण एक्झॅक्टली हेच करतो, की आपल्या मनाला शांत करतो. मनामध्ये जी चलबिचल असते, वेगवेगळे विचार असतात, जी उत्तेजना असते, जेव्हा आपण समाधी अभ्यासामध्ये बसतो तेव्हा ती उत्तेजना हळूहळू हळूहळू कमी होते आणि मन शांत होतं. आणि जसं मन शांत होतं तसे त्याचे प्रभाव आपल्याला शरीरावरती दिसतात. एक्झॅक्टली हेच आपण करतो समाधी अभ्यासामध्ये. all diseases will begin to disappear. Now let us discover how most of the जसं आपण मन शांत करायला शिकतो, जास्त जास्त शांत करायला शिकतो, तसे सगळे रोग सुद्धा दूर व्हायला लागतात. कारण की आपण बघितलं की विश्रांती हे सर्व रोग निवारणी आहे. ओके. आणि जी झोपेमध्ये आपल्याला जी विश्रांती मिळते ती पुरेशी नाहीये. जी विश्रांती आपल्याला समाधी अभ्यासातून मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने मन अगदी शांत होतं. diseases in the world are caused. 99.9% of the diseases are all what we call as psychosomatic diseases. These are तर एक शब्द आहे सायकोसोमॅटिक डिसीज. ओके, सायकोसोमॅटिक डिसीज. सायकोचा अर्थ आहे माइंड, मन. सोमाचा अर्थ आहे शरीर, बॉडी. ओके, सो सायकोसोमॅटिक डिसीजचा अर्थ आहे की मनाच्या प्रभावामुळे शरीरामध्ये निर्माण झालेले रोग. ओके, सायकोसोमॅटिक डिसीज. फक्त शरीराचा रोग नाही आहे तो, मनाची सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, मनाचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्या रोगामध्ये. तर जे 99% रोग ज्याची आपण अनुभूती जे आपल्याला दिसतात, 99% रोग हे सायकोसोमॅटिक डिसीज या प्रकारामध्ये म्हणतात. म्हणजे त्याची निर्मिती त्या मनामधून झालेली आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला शरीरामध्ये दिसतोय. chronic ailments. These cannot be cured by true physical means alone. तर असे जे रोग आहेत, जे 99% रोग आहेत ज्याची निर्मिती मनामधून होते आणि त्याचा प्रभाव शरीरावर दिसतो, फक्त शरीराला जर उपचार केला तर ते रोग दूर होऊ शकतात का? नाही. तर त्याला आपण फक्त थोडं दाबून ठेवू शकतो की शरीरातून, की ठीक आहे, हा प्रभाव आहे, हा दुष्परिणाम आहे, तो दुष्परिणाम तेवढा आपण तात्पुरता दूर करू शकतो. पण त्या रोगाचं मूळ जर का मनामध्ये असेल, त्या रोगाचा समूळ नाश करण्यासाठी आपल्याला मनामध्ये असणे आवश्यक आहे. मनावरती कार्य करणे हे आवश्यक आहे. No amount of medicine will cure these diseases. Only they can be a relief for a moment by injecting a particular chemical into the system. For example, these diseases are asthma, diabetes, ulcers, epilepsy, etc. तर अस्थमा, ओके, डायबिटीज, अल्सर, एपिलेप्सी, या सगळ्या हे रोग जे आहेत हे सायकोसोमॅटिक प्रकारामध्ये मोडतात. त्याच्यामध्ये
त्या रोगाचं मूळ ते रोग निर्माण करण्यामध्ये मनाचा सहभाग आहे. These diseases, as you know, it requires continuous medication. The doctor will tell you that there is no cure for this disease. You only take this medicine whenever the attack comes, or go on injecting insulin every day. तर डॉक्टर काय म्हणतात, अशा प्रकारचे रोग जेव्हा कोणाला असतात तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो की या रोगाला दूर करणे शक्य नाहीये. याला आता तुम्हाला लाईफ लॉंग मेडिसिन्स घ्यावे लागतील. आयुष्यभर तुम्हाला आता औषध घ्यायला लागतील, कारण की हा रोग दूर करणे शक्य नाहीये. डॉक्टरच्या दृष्टीने ते बरोबर आहे, कारण डॉक्टरांना त्यांच्याकडे जी साधनं आहेत त्या साधनांनी हा रोग दूर करणे शक्य नाहीये. पण आपल्याकडे जे विश्रांती घेण्याचं जे साधन आहे, जो समाधी अभ्यास आहे, त्यामार्फत हे रोग दूर करता येणे शक्य आहे. आणि त्याची प्रचिती आपल्याला प्रत्येक SSY बॅच मध्ये कोणी ना कोणी असतं ज्यांना अशा प्रकारचे जे रोग असाध्य प्रकारामध्ये मोडतात, ते रोग असलेले लोक प्रत्येक बॅच मध्ये आपल्या येतात आणि त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. ठीक आहे, 7:56 झाले. उषा, थांबूया आपण आता इथे. काही प्रश्न 8 वाजता बंद होतो, राईट? आपला 8 वाजेपर्यंत आहे, राईट? थोडस झालं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, थांबूया इथे. तर हा हा काही प्रश्न कोणाला, काही कमेंट्स? विचार, कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. जय गुरुदेव. आवाज येतोय माझा? हो हो, येतोय. खूप छान झाला सत्संग. तुम्ही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, आणि त्याच्यामध्ये SSY बद्दल सांगितलं. हे अगदी म्हणजे आता झाल्यामुळे माहिती आहे, पण सगळ्या गोष्टींमध्ये मनाचा रोल किती इम्पॉर्टंट आहे हे याच्यात खूपच लक्षात आलं, की ज्या पण गोष्टी आहेत तुमच्या त्या सगळ्या त्याच्यावरच अवलंबून आहेत. म्हणजे अगदी रोजची दैनंदिन आयुष्य, मानसिकता, सगळ्याच गोष्टी, आणि ते मेडिटेशननेच होऊ शकतं. जे हे प्रकर्षाने पुन्हा एकदा ते सगळं रिवाइंड झाल्यासारखं झालं. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा आवाज येतो? हो हो, येतोय. हा येतो. हे गुरुजींची जरा स्पीड, टॉकची स्पीड कमी केली आहे का तुम्ही? शक्य आहे, कमी करून काय मी या टोन मध्ये गुरुजींना कधीही ऐकलं नाहीये. हा, बरोबर. कधीही नाही. एक 10-5% कमी आहे स्पीड त्याची. कमी आहे ना? हा, चेंज केलं होतं मी, तर ते मी नॉर्मल करायचं विसरलो परत. ते मला थोडं म्हणजे मला गुरुजींचा नॅचरल व्हॉइस नाही वाटला. आय वॉज मिसिंग गुरुजीज व्हॉइस. एनिवे, आणि तुम्ही जे सायकोसोमॅटिक म्हणताय त्याला मराठीत मनोकायिक म्हणतात, बरोबर? मनोकायिक. ओके ओके, एवढंच सांगायचं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. थँक्यू. Thank you, Shriji Ban and Ushaji Ma, for this wonderful session. It was a lovely session. Yes, though I can't understand the Marathi, but Guruji's talks were very wonderful, wonderful sessions. Thank you so much, Sirji. तो आपका मैसेज मैंने अभी देखा, लिटिल हिंदी और इंग्लिश इफ पॉसिबल. Yeah, it's okay. And I thank Ujjwal ji for regularly connecting with me to attend these sessions. I'm thankful to him also, Ujjwal ji. Thank you so much. जय गुरुदेव गुरुजी. खूप छान सांगताय मराठीमध्ये तुम्ही, अगदी सहज, कुठे गडबड नाही. आणि गुरुजीचा आवाज पण तुम्ही स्लो केला आता दीक्षित म्हणलं. माझ्यासाठी तो नवीनच होता, पण चांगला वाटला. आणि तुमच्या टोन मध्ये पण शांतता आहे, त्याच्यामुळं आमच्या अंतर मनामध्ये जातात सगळ्या गोष्टी. जय गुरुदेव. खूप छान. थँक्यू. वरती आपले काही साधक आहेत, तर तिथून ते जॉईन झालेले आहेत सत्संगला. दिलीपजी
सांगतील तर बरं होईल. जय जय गुरुदेव. गुरुदेव. हा बोला. आजचा सत्संग खूप छान झाला, पण मला जॉईन करायला थोडा वेळ झाला, तर रेकॉर्डिंग मिळेल का? हा मिळेल. खूप छान, म्हणजे खूप छान. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोलणारे आणखी कोणी? जय गुरुदेव मा. हम्म. अस्थमाबद्दल सांगितलं गुरुजींनी, तर मग त्याच्यासाठी कोणते म्हणजे कसं चांगलं? प्राणायाम समाधी अभ्यास सतत चालू ठेवला आणि आहाराविषयी पाळलं तर हा काही असाध्य रोग नाहीये. बरोबर हे होत. कारण प्राणायामामध्ये शरीराला उष्णता मिळते आणि थंडीच्या दिवसात पण व्यवस्थित शरीर राहत. आणि आहाराविषयी जे सांगितलेलं आहे ते व्यवस्थित फॉलो करा. मेडिटेशन वरचे वर. हो. आपल्या जय SSY जे आहे सर्व रोग निवारण शब्द गुरुजींनी वापरला आजच्या ऑडिओमध्ये, राईट? आपलं असं नाही की समजा अस्थमा असेल तर असं करा, दुसरा रोग असेल तर तसं करा. आपल्याला सर्व रोग निवारण अशी गुरुकिल्ली आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे एक कुठलाही रोग असू दे, तर सगळ्या आजारावर एक शेवटी मानसिकतेवरच अवलंबून येतं शेवटी. बरोबर. आणि माझं आता SSY झालेलं आहे. हा. अथवा पुढचा कोणता? AMC BST 1 2 हा, म्हणजे मला आणि जास्त धाड. इव्हन याच्यात TTC पण आपण जे काही करतो ना, SSY म्हणजे सर्व काही आहे. TTC जरी केली ते पण स्वतःसाठीच आहे. त्या ठिकाणी पण आपली साधनाच करून घेतली जाते. म्हणजे नाही करायला मला AMC BST करा. आणि तुम्ही AMC. जवळ औरंगाबादला तिथं आश्रमात हा. नेहमी प्रोग्राम होत असतात. हो. आणि नाही प्रत्येक आता वेळेस बॅच होते तेव्हा त्या बॅचला जायचं, म्हणजे मग आपलं कंटिन्युएशन मध्ये राहतो आपण. आणि आपला सत्संग जॉईन करत जावा. नाही करते ना, करते सत्संग करते. इथला करते आणि तिकडे पण आपल्या इथल्या भवनला पण सत्संग म्हणून. आता नवीन आहे ना, म्हणून मला ते ध्यान करायला जास्त आवडत. हा मग छान असतं. चालेल. कोण बोलणार आहे का आता? प्रेयर करू. प्रेयर घ्या माझी आता. हो, धन्यवाद. खूपच छान झालं. आणि गुरुजींचं म्हणजे गुरुजींचे लेक्चर जरी इंग्रजीमध्ये असलं, मला तर नेहमी प्रॉब्लेम पडायचे, गुरुजी इंग्लिशमध्ये मला कसं समजेल. पण कारण माझं पूर्ण मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे, पण थोडंफार इंग्लिश यायचं. पण गुरुजींचं प्रत्येक मला म्हणजे नोट्स वगैरे नाही काढता यायचे, पण प्रत्येक लेक्चर मला समजायचं. गुरुजींना काय म्हणायचं हे मला पोहोचायचं. म्हणजे गुरु जे म्हणायचे की SSY करताना हार्ट टू हार्ट असतं, की तिथं कुठल्याही भाषेचा संबंध नाही, की तुमची भाषा कोणतीही असो. इव्हन आम्ही TTC ला होतो तर त्या ठिकाणी म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यातले लोक होते आणि प्रत्येक राज्यातल्या लोकांना गुरुजी एकदाच सांगायचे आणि प्रत्येकापर्यंत ते पोहोचायचं अगदी सहजपणे गुरुजींना काय म्हणायचं. तर हे आज आज आपल्याला श्रीजींनी खूप छान समजून सांगितलं. धन्यवाद श्रीजी. आणि आपण आता प्रेयर करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः.
ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि